खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांत समायोजन होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय। मुंबई राज्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। या शिक्षकांचे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदांवर समायोजन करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केले आहेत। यामुळे अनेक वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे। काय आहे शासन निर्णय? शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार खासगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना त्यांच्याच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सामावून घेतले जाणार आहे। यासाठी जिल्हा स्तरावर अतिरिक्त शिक्षकांची यादी आणि जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचा आढावा घेऊन ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। समायोजनाचे महत्त्वाचे नियम। इयत्ता 1ली ते 5वी पदवीप्राप्त नसलेल्या अतिरिक्त शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत सामावले जाईल। इयत्ता 6वी ते 8वी डी.एड. पदवीधर शिक्षकांसाठी या वर्गांमधील रिक्त पदे उपलब्ध करून दिली जातील। इयत्ता 9वी ते 10वी बी.एड. पदवीधारक अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांवर केले जाईल। मूळ शाळेत परतण्याची संधी। जर संबंधित शिक्षकाच्या मूळ खासगी शाळेत भविष्यात पद रिक्त झाले तर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ संस्थेत परत जाण्याचा अधिकार असेल। प्रतिनियुक्ती आणि सेवा शर्ती। हे समायोजन प्रतिनियुक्ती डेप्युटेशन तत्वावर असेल। जोपर्यंत हे शिक्षक जिल्हा परिषदेत कार्यरत राहतील तोपर्यंत त्यांचे नियंत्रण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ यांच्याकडे असेल। विशेष म्हणजे या शिक्षकांचे वेतन, रजा आणि इतर सेवाविषयक बाबींची नोंद स्थानिक प्राधिकरणाद्वारे ठेवली जाईल आणि त्यांच्या सेवा शर्ती मेप्स MEPS ऍक्ट 1977 नुसारच राहतील। अटी व शर्ती। शासनाने स्पष्ट केले आहे की समायोजन आदेश मिळूनही जे शिक्षक नियुक्त ठिकाणी रुजू होणार नाहीत त्यांच्या सेवेत खंड पडल्याचे मानले जाईल। तसेच ही प्रक्रिया राबवताना ग्रामविकास विभागाच्या आंतरजिल्हा बदली धोरणाचा विचार करूनच कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होईल आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या नोकरीचा प्रश्नही मार्गी लागेल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।